स्वागतम सुस्वागतम माझ्या सर्व शिराळे सो फॅमिली आणि माझे प्रिय सर्व सहकारी मित्र मैत्रीण, आजच्या या फेअरवेल कार्यक्रमात हसत हसत निरोप देण्यासाठी तुम्ही जे वेळेवर आलात त्यासाठी सगळ्यांनी मोठ्या टाळ्या वाजवून आपल्याला आजचा दिवस खास आहे, भावनिक आहे. तर तुम्ही मी आता माझ्यापासून सुरुवात करते. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या आणि आपले मोबाईल शांत ठेवा. ठीक आहे. तर आपल्या पोस्ट ऑफिस मधील 3 तडफदार आणि एकदम युवा कार्यकर्ते आणि तब्येतीने दष्टपुष्ट असणारे वर्षा गायकवाड, मीना जुमडे आणि आदित्य मेहते. मीना सर पण आहेत. 4 जण आपल्या पोस्ट ऑफिस मधून निरोप समारंभ आपण त्यांचा कार्यक्रम आयोजित केलाय. मीना, आदित्य आणि वर्षा यांची त्यांच्या गावच्या ठिकाणी ट्रान्सफर झाली आहे आणि मीना सरांचं पहिलंच पोस्टिंग चिपळूण येथे झालंय. त्यामुळे आपण हा छोटेखानी कार्यक्रम आयोजन केलेला आहे. वयाच्या 19-20व्या वर्षी ध्यानी मनी नसताना टाइमपास म्हणून फॉर्म भरलेला आणि नाशिक, हिंगोली, कोल्हापूर एवढ्या लहान वयात डायरेक्ट त्यांचं नशीब चांगलं म्हणून कोकणामध्ये त्यांना पोस्टिंग मिळावं एवढं त्यांचं नशीब खूप छान आहे. आणि त्यांची नियुक्ती डायरेक्ट आपल्या कोकणामध्ये पोस्ट ऑफिस खात्यामध्ये झाली. एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा अंगावर अख्खं गाव सांभाळणं ही जबाबदारी आली म्हणजे त्यांचं मोठं भाग्य आहे आणि त्यांच्यासमोर मोठं चॅलेंज सुद्धा होतं की ही जबाबदारी आपण कशी पार पाडणार. तरी सुद्धा त्यांनी गिव्हअप केलं नाही. ते लोक आले, तिघही जॉईन झाले. ओळख कोणाशी नव्हती, मुलींची आमची नव्हती, आदित्यची नव्हती. तरी हळूहळू प्रत्येकाची मैत्री झाली आणि त्यांचं चांगलं नशीब म्हणून माणिक सर त्यांना सगळ्यांच्या चुका सगळ्यांनी भरभरून ओरडे खाल्ले. नवीन जॉईनिंग असतानाही खूप सारं त्यांच्या रडणं बिडणं सगळं झालं. हे सगळं करत करत चुका करत करत फॉर्म चुकवत आता हे तिघही व्यक्ती असे आहेत की सगळ्यात जास्त बक्षीस पात्र व्यक्ती सुद्धा हे तिघही आहेत. वर्षा, मीना आणि आदित्य. स्वतः आपलं एक कर्तृत्व सिद्ध करतात, आपली ओळख बनवतात. ही आपल्यासाठी साधी सुधी गोष्ट नाहीये. ते पण वयाच्या अवघ्या 19 आणि 20व्या वर्षी. बिवलीमध्ये आता वर्षा मॅडम म्हणून त्यांना ओळख मिळते. आदित्यला सुद्धा तामणबाळाचे लेख म्हणूनच त्यांना आता एकदम ओळख मिळाली. मीनाला सुद्धा पहिल्या गावातली लोक भांडायची, मीना मला सोडायचंय, मला न्यायचंच नाही. जॉईनिंग झाल्यानंतर मला सोडायचंय बघणारी मी मुलगी ही पहिलीच असेल. पण आता मीना सुद्धा ही तिघे सुद्धा खूप आपल्या पोस्ट खात्यातून काय शिकले असतील तर लोकांची ओळख करणं, अकाउंट काढणं, नेटवर्क असून सुद्धा नो नेटवर्क असं ठामपणे सांगणं. प्रत्येकाने काउंटरवरची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे. कधी नाही, एक वेळ आम्ही कोकणातली मुलं नाही बोलू पण त्या तिघांच्या तोंडात कधी नाही हे मी ऐकलेलं नाहीये. कुठेही मेळावा घेणं म्हणा किंवा RPLI पॉलिसी किंवा आपले जे काय आपण स्कीम करतो त्याच्यामध्ये तिन्ही बीओ एकदम धडाडीने पुढे असतात. आम्हाला त्यांच्याकडे बघून असं वाटतं की बाहेरून मुलं इथे ओळख बनवतात, काम करतात. मग तुम्ही आमचं इन्स्पिरेशन आहात. तुम्ही जाताय, कोणी इमोशनल व्हायचं नाहीये. आणि आपण असा कार्यक्रमाला सुरुवात केली. मी माझं मनोगत बोलून टाकलंय तर मी कामच सरांना विनंती करते त्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करते. पुष्पगुच्छ देऊन टाळ्या वाजवा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मी सर्वप्रथम रामदास काकांना विनंती करते की त्यांनी आपले वडील म्हणून सुरुवात करावी कार्यक्रमाला आणि आपल्या मुलांबद्दल 4 शब्द तुम्ही बोला. जागेवर उभं राहून बोललात तरी चालेल, थोडक्यात बोला, छान बोला. आजच्या कार्यक्रमासाठी आपले कामत सर, यादव सर, बाकी आपले सत्कार मूर्ती सॉरी आपल्या सत्कार मूर्ती मीना सर सॉरी. तर ह्या मुलांनी खूप चांगलं श्रेय केला इथं आल्यापासून. चांगलं त्या प्रश्न आदित्य माझ्याकडेच होता म्हणा, माझ्या मांडीकडेच होता. आधी आल्यानंतर 8-10 दिवसांत तो म्हणत होता
की मी राजीनामा येतो काका असं तसं, त्याला मी ऋषी समजावून सांगितलं, भाऊ तू असं काय करू नको, पुढची पातळी आपल्याला गाठायची असेल तर तू थोडं थांब. पण तो थांबला, त्यानं त्याचं करिअर केलं. मला वाटतं तामणमाळा गावात जर काम करायचं असेल अजिबात काही नाही. म्हणजे कसं किती वाड्या लांब लांब तिथं जाऊन डिलिव्हरी करायची, परत ते काम करायचं आणि सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करून खाती एवढी ओपन करायची, त्यानं खूप काम वाढवलं. एवढं कोणच करू शकत नाही. हे मला तरी माहिती आहे. पहिलं ते माझ्याकडेच ऑफिस होतं, नंतर ते तिकडे झालं. तर त्यांना कधी म्हणजे खूपच काम चांगलं केलं, सगळ्या लोकांना कॉप करून, त्याच्यावरती प्रश्नच नाही. तशी मीना आमची ही परत वर्षा ह्याही कधीतरी भेटायच्या मुली, पण अगदी प्रामाणिकपणे त्यांनी पण काम केलं. म्हणजे कसं अर्थात त्यांच्या प्रकृतीकडे वळून त्या इकडे कोकणात आल्या म्हटलं. पण एक आहे, कोकणातली लोक आमची अशी आहेत की कॉप करणारी आहेत, त्यांना रिस्पेक्ट देणारी आहेत, तुम्हाला येवो जावो करूनच सगळं ते करणारे अशी लोक आहेत. त्याच्यावर तुमची मजाळ होती, लक्षात ठेवा. आणि असं काय नाही, काम तर करायला जाऊ, कुठे गेला तरी करायला जाऊ, पण परत तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला आठवण नक्की आहे कोकणची. कारण कोकणातली लोक तुम्हाला म्हणणार आहे या मॅडम तुम्ही बसा असं म्हणतील, पण तिकडे म्हणणार नाहीत. कारण माझा सहकारी ऋषी पण गेलाय, तो सांगतो मला इकडे होतो पण लोक मला या बसा असं तसं करायचं, साहेब बोलायचे, पण तिकडे विचारत पण नाही. आता त्याची पण बदली झाली, तो जवळच गेलाय 15 किलोमीटरवर इथून. त्याची तिथली लोक त्याला म्हणत होती की बाबा त्याच्या एसपी ला वगैरे सांगितलं नाही, की बाबा त्याला पत्र लिहून पाठवलं नाही की असं करा की ह्याची बदली तिकडे होताच कामा नाही असं तसं. तर त्यांना ते पत्र ढापला नाही, दिलं नाही, आता तेच चुकत केलं त्यांनी. परत ते लोक म्हणतात आम्ही आत्मदहन करू असं तसं. त्याला कुणाला अद्याप सांगितलेलं नाही. त्यांना मला सांगितलं की त्यांनी सांगितलं त्या साहेबांना की मला एकदा सोडावा आणि जाऊ देऊ असं आहे. किंवा कोकणात काम करणं तसं कठीण नाही, लक्षात ठेवा. कोकणातली लोक रिस्पेक्ट देतात, चांगलं काम करतात, आपण समजावून सांगितलं करतात. अर्थात मी काय गावातला माझा काय प्रश्न येत नाही, मी दमदाटी पण करतो, यांना लोक इकडे सांगतात तुमच्या. माझ्याकडे आधी तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मोठेपणा सांगत नाही सर. माझ्याकडे येताना लोक माझा चेहरा बघूनच आधी एंट्री टाकतात. मास्टरचा चेहरा कसा आहे, बरं आहे ते ठीक आहे, नाहीतर काय खरं नाही तर नाही असा विचार. पण काम करतो मी सगळं. माझ्याकडे म्हणजे कामाच्या बाबतीत बोलायचं काम होतं. मी म्हटलं एवढं फक्त आरपीएल जरा कमी पडतो. काय कर गावाकडनं आणून सुद्धा तिनं पुढे गेलं, त्या बाबतीत मानावी लागेल. तसं भविष्यात तुम्ही पुढे जावा, चांगलं काम करा, तिकडे ओळख ठेवा. बुवा या कामत सरांनी, आपल्या मॅडमनी, यादव सरांनी, परत आपले माडिक सरांची आठवण जरूर ठेवा. दिला नाही पण ते काम करून घेतात. काय सगळ्यांची ओळख ठेवा, आमची सगळ्यांची ओळख ठेवा. आम्ही आहोतच, लक्षात ठेवा. आमचं सहकार्य तुम्हाला. आणि पुढं तुम्ही परीक्षा देऊन पुढं भविष्यात जावा आणि तुमचं खरोखर चांगलं होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. प्रश्न येत नाही तसं. आणि म्हणजे तुम्ही परीक्षा देऊन पुढे जावा, मागं वळून बघू नका. कधीतरी वाटलं तरी कामसरा किंवा यांना सगळ्यांना फोन करून बोला, काय अडचण आली तर ते नक्की देतील. तुमच्याकडली लोक देतील असं आम्हाला वाटत नाहीये, पण आमचा कोकणी माणूस मायाळू आहे, तो नक्की त्याला म्हणजे कसं त्याला उपर फुटते असं आहे. बाकी काय असेल तर सांगा. आधी तर काय माझ्या घरीच होता तो. आधी अगदी फक्त झोपायला फक्त घरी जायचं आणि जेवायला, नाही तर आधी माझ्या इथंच असायचं. आधी जेव्हा आधी मला खूप मदत केलं बोलायचं काम. म्हणजे कधी मला सांगायला लावलं तुला आधी मला डेन कर किंवा काय, तो मला सांगायचा काका हे गेलं का ते गेलं. तो गेल्यापासून मला आधारात गेल्यासारखं वाटतंय. मला काल रात्री सुद्धा झोप लागली नाही पसंत, कारण ते प्रेमच एवढं भांडलावलं नाही. आणि खरोखर माझ्यासाठी खूप मदतही केलं, नुसतंही नाही सांगत, भावनेपोटी सांगतोय किंवा असं आहे असं नाही, पण तो प्रामाणिकपणे माझ्याशी काम केलं. ऋषी गेल्यानंतर त्यानंच मला सगळं सांभाळलं. आता मला प्रश्न पडतो, आता हाय माझा आउटसाइडर, मला मुलगा सरांनी सांगितलं नाही, पण माझा त्याच्यावर तेवढाही विश्वास नाहीये, लक्षात ठेवा. त्याच्यावर जेवढा होता ना तेवढं नाही, त्याला सगळं सांगावं लागतं, असं कर तसं असं होतं. तसं तुम्ही आलात आम्हाला, म्हणजे आमच्याकडे काम केलं, भविष्यासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही पुढे जावा, हे सगळं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर या मॅडम, यादव सर आणि आमचे सगळे सहकारी मित्र. आज खरोखर आपल्या 3 सप्ताहामध्ये असे आहेत, सगळ्यात छोट्या आहेत, पण सगळ्यांनाही त्यांनी करिअर त्यांनी करून सुरुवात चांगली केली.
आणि करिअर करून जाऊन त्यांनी स्वतःच्या गावाला बदली करून घेऊन त्यांनी घरच्या जवळ जायचा पर्याय निवडला आहे. मीनाच्या तब्येतीबद्दल म्हणायचं तर मीना तब्येत कमी पण काम जास्त करते आणि बिवरीच्या ठिकाणी रेंज नसून सुद्धा वर्षात भरपूर काम वाढवलं त्यामुळे तिथे पण कौतुक आहे. आधीच तर काय त्यांना रात्री पण कधी फोन करा आधीला 9:30-10ला तो उचलला नाही नंतर तरी फोन करणार काका काय झालं काय प्रॉब्लेम आहे ते सगळ्यांना मदत आधी हा करायचा. असंच त्यांचं यश मिळत जाऊ आणि त्यांना पुढील वाटण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो. आज आपल्या सेलिब्रेशनमध्ये देऊतील 3 जण आणि आमच्या सेलिब्रेशनमधील एक कर्मचारी याचा 4घांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे. तसेच आमचे जे सेलिब्रेशनमधील 13 BO आहेत त्या 13 BOमधील BPM व GDS व आउटसायडर आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या सेलिब्रेशनकडून मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच आमच्या सिरियल पोस्टाचे पोस्टमास्टर वैभवी कामत सर, तसेच आमच्या मॅडम प्रिया जेवलेकर, तसेच आमचे अंकुश मीना सर पी, तसेच आमच्या इथे नवीन जॉईन झालेले रोहित करवार सर, तसेच आमचे पोस्टमन राज सावंत, तसेच ज्याला आम्ही इथे निमंत्रित केले आहे ते आमचे लाडके होलसेल यादव सर, ते आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सिरियल येसूच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. मी यादव सरांबद्दल पहिला असं लाडके यादव सर असं म्हणते कारण काय की त्यांच्या मी बऱ्याच म्हणजे पिवळ्याकडून असं ऐकले की त्यांचं जे कामाची पद्धत आहे म्हणजे कसं काम करून घ्यायचे की मी कामाला लागल्यापासून जवळजवळ मला आता 20 वर्षे झाली. ह्याच्या आधी मला वाटतं जवळजवळ माझ्या आम्ही काम करत असताना जवळजवळ 8 ते 9 पोस्टमास्टर मी त्यांच्यासमोर काम करत असताना त्यांची बदली झाली. 1-4 कोर्सेस मला वाटते गेले असतील. पण यादव सरांसारखे ओळशीला की त्यांनी कधी कुठच्या म्हणजे ओळशीला तू कसाही बोलतो जेडीएसला काय सांगतो कुठल्याही टार्गेट होती काय होती की ती आम्हाला व्यवस्थित समजावून सांगत होते आतापर्यंत. आणि मी मला वाटतं 10 लोकांच्या तोडून त्यांच्यापासून चांगलंच ऐकलंय की बा तो माणूस चांगला आहे. आज आमच्या इथून जे लोक घेऊन जाणार आहेत त्यांच्या गावाकडे बदली झाले मीना व वर्षा यांना त्यांच्या तिकडे गावाला जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं. जसे त्यांनी इकडे नाव मिळवले जसे त्यांच्या गावाकडे जाऊन त्यांनी ते नाव मिळवलं. वर्षामध्ये सांगायचं म्हटलं की तिने दिवली गावाचं नाव एकदम आज गाव असून सुद्धा तिने चांगल्या प्रकारे काम केलं. म्हणजे ठावी पिढी असू दे तिने सर्वात जास्त इन्सेंटिव्हमध्ये तिने मिळवलं आहे. ती मला एकदा सांगताना बोलत होती काका तिथली लोक असे मला म्हणतात की तू इथून जावंच नको तू इथंच राहा असं कामाला असं ते सांगत होती. मी म्हणतात चांगला माणूस काम करत असते ते लोक असे म्हणतात ते तिला सुद्धा चांगलं काम आहे. तसेच आदित्य नेते ते चांगलं आम्हाला सहकार्य केलं किंवा गुरव कधी रजेवर असताना समजा राजवाने दोघं असले तरी मी जरी नाही फोन केला राजने फोन केला तरी तो बॅगा घेऊन यायचा. काकांचे वगैरे त्यांच्या त्या बॅगा घेऊन तो जायचा बॅगा घेऊन यायचा. आम्हाला कुठेही गेले कधी अशी अडचण आणणार नाही. आणि आदित्यला पण त्यांच्या गावाकडे जाऊन त्यांनी चांगलं काम करावं अशी मी सिरियल अशी त्यांना शुभेच्छा देतो. मीना सर आमचे इथं प्रिय होते पण मी तर असं समजतो की आम्ही त्यांच्या संगती वागत असताना ते आमच्या मित्राप्रमाणेच आम्ही वागत होतो आतापर्यंत. त्यांनी कधी आम्हाला कुठच्याही त्यांना त्यांचं शिक्षण जास्त आहे त्याने आम्हाला कुठच्याही प्रकारची त्यांना माहिती विचारली फक्त त्यांनी कधी असं म्हटलं नाही की हे मला जमणार नाही मी सांगणार नाही. मित्र थोडा उशीर झाला तरी उशिरा आलो तरी ते आम्हाला हे व्यवहार झाला नसता तरी आम्हाला ते पेट्रोल वगैरे द्यायचे असं त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले. आणि ते आमच्यापासून मी तर म्हणतो लांब गेलेत नाही आम्ही हाक मारली तरी ते इथे येऊ शकतील एवढं आमच्या जवळच्या अंतरावर त्याने जसं इथं नाव मिळवले तसे ते यशोमध्ये जाऊन त्यांनी काम करावं. आमची कुठची अडचण असली तरी ते मीना सरांनी ती काय असेल ती त्यांनी सोडवली. मीना सरांना पण मी शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी माझ्या पक्षाचं. नमस्कार सगळ्यांना. यायला मी हजर झाले तेव्हा या दोघींच्या तब्येतीहून मलाच पण त्यांच्या तब्येतीकडे जाऊन उपयोगाचं नाहीये. दोघींनी खरंच चांगलं काम केलेलं आहे. माझी आणि त्यांची ओळख इथे आल्यावर झाली
आदित्यची मात्र मला आधीपासून ओळख होती, कारण SBCOला एवढी व्हाउचर अशी पसरलेली होती आणि त्याच्यातून त्यांना ठराविक व्हाउचर तुम्ही काढा असं सांगितलेलं होतं, पण बाकीच्या मुलांना ते कळायचं नाही, पण ते त्याला बरोबर कळायचं. तेव्हाच मी म्हटलं होतं की ह्याला नॉलेज लवकर येणार आहे की काय करायचं कसं करायचं. आणि काम खूप छान केलंय, चांगलं केलंय आणि तुम्ही मुलांना आपापल्या घरी जाताय, चांगली गोष्ट आहे. आता ही मुलं ही पण जातील, पण मी थोडंसं सांगेन की ह्याच्यावरच तुम्ही राहू नका, अभ्यास करा चांगला, पुढे जा. नुसता रील बघू नका, रील बघून त्या लोकांना मोठे करू नका, तुम्ही पण अभ्यास करून मोठे व्हा आणि आपलं ध्येय गाठा की आपल्याला पुढे काहीतरी करायचंय. तुम्हाला पुढे 5 तासानंतर वेळ खूप आहे. आता गावाला गेलायत म्हणून चला आता मित्र आहेत वस्तू असं काही करू नका, तुम्ही स्वतःची प्रगती करा आणि मोठे व्हा. त्याच्यानंतर आता अंकुश सरांचं बोलायचं झालं तर म्हणजे मला थोडंसं वाईट वाटलं की वैभव सर नसले तरी हो बरोबर, म्हणजे भांडणारा कोण माणूस आला तर माझं कठीणच आहे. म्हणजे अंकुश कसं सगळं सांभाळायचं आणि त्याला आता चांगलं नॉलेज आलेलं आहे की 2 वर्षामध्ये काय काय करू शकतो आपण. त्याच्यामुळे असं काही कधी वाटत नव्हतं, पण तो तिकडे गेला तरी नक्की काय हे करेल. आणि त्याचं मी एकंदर बघितलं की त्याच्या वयाच्या मुलांवर पटण्यापेक्षा त्याचं गुरव काका, निगंडर काका ह्या लोकांवर चांगले छान पटतं. तो आला की गुरव काका पोहा बनाव ना, मला भयंकर आवडतं. म्हणजे खूप छान त्याने हे केलेलं आहे. मला सगळ्यांना ऑल द बेस्ट, सगळी छान प्रगती करा. देवकर मॅडम, कामत सर, आणि आता हे जे जाणार आहेत आपल्या गावाला आनंदाने जा. आणि सांगायचं म्हटलं तर हे तिघही ज्या गावामध्ये कामाला आले ती परिस्थिती बघितलं तर आपण नवीन माणूस तिथे काम करू शकत आहे. जरी आपण ताबामळ्यात नुसतं पोस्टात जाणं आणि येणं हे पण त्या 19 वर्षामुळे शक्य होणार नाही. एवढा तिथला खर्च आणि ही पण वर्षा पण ज्या तिथे बिवलीमध्ये काम करते शक्य नाही. नवीन माणूस, नवीन मुलगा म्हणजे 19 वर्षाचा इथे येऊन सगळ्यांना भौगोलिक परिस्थिती त्यांची वेगळी, आपली वेगळी, बोलणं चालणं वेगळं, तरी पण त्या ठिकाणी पण काम करू ध्येय आणि आपलं उद्दिष्ट गाठलं. तिला आता प्रेशर म्हणजे आम्ही आरतीला कधी बोललो तरी वर्षा किंवा आदित्य मीना एकदा सांगितलं की त्यांना फक्त डायरेक्ट त्यांचा फोटोच मागवायचा, एवढं ते काम करायचे. त्यांना पुन्हा फोन करायला लागायचं नाही. आदित्य तर नेहमी अग्रेसर असायचं आणि त्याचा गावात गेलं तरी सगळ्यांची त्याचा परिचय चांगला, कुठेही बोललो तरी त्याला खाती मिळणार. असं प्रत्येकाने आपलं ध्येय उद्दिष्ट गाठा. आणि आपण नवीन असल्यावर 4-5 महिने आपल्याला त्रास होतो, पण एकदा ओळख झालं की आपल्याला काम करण्यात कुठलंही तुम्ही अडू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता तुम्ही गावी जाते, आपलं पुढचं ध्येय चांगलं गाठा. सगळ्यांना शुभेच्छा. एवढं बोलतो मी रजा देतो. सर्वांना नमस्कार. आजचा दिवस जरी बघायला झाला तर मनात अजून माझ्या खूप होत आहे की इथून पाय हलतच नाही की आता एक असं वाटते की स्वर्ग सोडून आता आपण घरकाकडे चालले असं मला वाटते. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलो आणि एवढ्या लांब पडलो की आश्चर्य मनामध्ये होते की आता जायचं कसं, की सगळे लोक सगळे नवीन कधीच्या बाहेरचं बघितलं नव्हतं मी. आणि पहिल्यांदाच आलो ते तामणमाळा गाव मी बघितलं की आता इथे आपला टिकाव कसा लागायचा, निभाव कसा लागायचा. 2-3 दिवस मी केलं काम तिथे, पण पत्र वाटताना लक्षात आलं की आपला इथे निभाव लागणार नाही. काही नाही, मनामध्ये विचार आलेला होता की नाही आता सोडायचं, बस सांगण्याकडून काय होणार नाही. मग दुपारी आलो काकांकडे. काकाने मला धीर दिला खूप की जाऊ नको, तुझं आयुष्यात खूप कल्याण होणार आणि तू इथं जर टिकलास तू जगात कुठेही टिकू शकतो, असा त्यांनी मला धीर दिला. त्यामुळे मी आज इथं आहे त्या सगळ्यांच्या समोर. आणि आज नवीन ओळख मला मिळाली ते ह्यांच्या काकांमुळेच. त्यांनी मला त्यावेळी धीर दिला नसता तर आज मी कुठेच नसतो. त्यामुळे काका तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि इथं जेव्हा आलो मी माडिक सर होतेच, माडिक सरांनी पण मला खूप सांगितलं, खूप शिकवलं मला. पण जेव्हा त्यांचा मला ओरडा खायला मिळायचा की तुझा हा फॉर्म चुकला, तू असं कसं काम करतोस, तुला काम करायचं नाही काय, तेव्हा मला इथे बाजूला घेऊन मला गुरव काकांनी नेहमी सांगितलं की तू चुकत नाहीस, तू प्रयत्न करतोयस, तू नवीन काहीतरी करायचा शिकतोयस. तू असं नाही की तू कामच करत नाहीस, इथं फक्त बसायला आलायस, फुकटचा पगार घ्यायला आलायस, असं काय नाही. तू प्रयत्न करतोयस त्यामुळे तू चुकतोयस. त्यानंतर हे मला गुरव काकांनी पण मला इथं धीर देऊन मला सांगितलं की हा फॉर्म असा भरायचा, हे काम असं करायचं, लोकांना कसं पाठवायचं, कसं समजावून सांगायचं. प्रत्येक इथे एसओमध्ये येऊन मला गुरु काकांनी मला धीर दिला. लिंगन काका पण यांनी मला खूप मदत केली, खूप माहिती दिली त्यांनी. परत सांगायचं झालं तर कामच सर, मला जेव्हा माझ्या मनामध्ये पोस्ट ऑफिसच्या बाबतीत कामामध्ये बाबतीत काही शंका मनामध्ये आली तर जेव्हा मी आवर्जून कामसरांना फोन करायचो, सर असा असा प्रॉब्लेम आहे आणि काय करू काय.
सरांनी कुठल्याही मला नाही म्हटलं नाही, काय नाही. त्या माझ्या कामाची चांगल्या प्रकारे दखल घेऊन ते काम माझं जी समस्या आहे ती समस्या चांगल्या प्रकारे मला त्यांनी समजावून सांगितली. की निरसन शंका जी मनामध्ये होती त्या शंकेचे निरसन त्यांनी माझ्या मनामध्ये केलं. परत मॅडमांना मी पहिल्यांदा चिपळूण मध्ये SBSO ब्रँचमध्ये भेटलो होतो. तेव्हा त्यांनी मला SBSOच्या कामाबाबतीत बरेच काम कसं असतं काय असतं ते शिकवलं. त्यांच्यामुळे मला CPC मध्ये ओळख निर्माण झाली. CPC मध्ये पण चांगलं काम केलं. तिथे जाधव सर भेटले, अल्पेश सर. एकंदरीत बघायचं झालं तर मॅडमांमुळेच मला चिपळूणची बरीचशी ओळख झालेली आहे. तेव्हा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. इथे SOला आल्यावर मला खूप भारी वाटले की आपला कोणतरी माणूस आपल्या SOला येतोय. तेव्हा इथे SOला आल्यावर पण मॅडमांनी माझ्या प्रत्येक काम सांभाळून वगैरे घेतलं. कोणत्याही बाबतीत माझ्या तक्रार वगैरे केलेली नाही, काही नाही. त्यामध्ये तुमचं पण खूप खूप धन्यवाद. आणि इथे आपल्या पैकी बोलायचं झालं तर इथे आलो तेव्हा रोहिदास माझा मित्र कोण नव्हता. तेव्हा सगळे माझ्या परिचयाचे कोणच नव्हते. पण पहिला माझा मित्र इथे झाला तो रोहिदास. सक्का भाऊ नसला तरी सक्का भावापेक्षा पण कमी नाही. प्रत्येक वेळी मला जो काही प्रॉब्लेम आला किंवा इकडे जायचा तिकडे जायचा की माझ्या आयुष्यात पर्सनल माझे काय प्रॉब्लेम असतील माझ्या लाईफमध्ये प्रत्येक प्रॉब्लेम माझा त्यांना ऐकून माझ्या सोबत तो कायम राहिलेला आहे. त्यामुळे रोहिदास भावा तुझ्यासारखा माणूस मला आयुष्यामध्ये भेटेल का नाही सांगू शकत नाही. आणि रोहिदास सारखाच माझा मित्र दुसरा राज तर प्रत्येक SO मध्ये आल्यावर मला बोलायचा खूप टोमणे मारायचा हे मारायचा. पण त्या टोमणे मारण्यामध्ये खूप प्रेम होतं हे मला जाणून घ्यायचं. नंतर मला प्रत्येक नंतर टोमणे मारून झाल्यानंतर मला विचारायचं तुला वाईट वाटलं नाही काय, वाईट वाटलं नाही काय. असं मी नाही वाईट वाटत तुझ्या त्या टोमण्यामागचं मला प्रेम नक्कीच कळालं. म्हणजे कधी तू टोमणे मारलास त्याबद्दल मला कधी वाईट वाटलं नाही काय नाही. राज कधी चुकून तुला मी काही बोललो असेल चुकून काही तर वाईट मनामध्ये काही ठेवू नकोस. तुझ्याबद्दल कधी काही माझ्या मनात नव्हतं आणि कधीच नसणार आहे. आणि एकंदरीत बाकी मोहित दादा, रोहित, राहुल हे सगळे मला आपल्या चिपळूणच्या जी स्पर्धा होती क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये यांच्याशी जवळीक जास्त झाली माझी त्याबद्दल. आणि यादव सरांबद्दल बोलायचं झालं तर इथे जेव्हा आलो जेव्हा SP ऑफिसला तेव्हा मला समजत नव्हतं की वरिष्ठांची कसं वर्तणूक करायची वगैरे काय त्यांच्याशी कसं वागायचं वगैरे याचा काही कल्पना वगैरे नव्हती. पण यादव सरांनी ते प्रेशर माझ्यावर कधीच येऊ दिलं नाही. माझ्या बिवतल्या कामाच्या बाबतीत असू दे किंवा एकंदरीत टार्गेट हे ते कुठल्याही बाबतीत सरांनी माझ्यावर कोणतेही प्रेशर याचं काम केलं नाही. असे की कधी ओरडले नाहीत माझ्यावरती. कधीही फोन केला तरी मला सांगितले की काय तू काही काळजी करू नको, मी बघून घेईन असं मला प्रत्येक त्यांनी सावरून घेतलं. कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणलं नाही. त्याबद्दल यादव सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि मीनाज सरांनी मला केव्हा क्लोजर वगैरे हवे असतील किंवा बाकीचे माझे काय बिओचे प्रॉब्लेम असतील किंवा आणि पोस्ट ऑफिसच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल ते जेव्हा विचारले त्यांना त्यावेळी त्यांनी चांगली प्रकारे माहिती वगैरे दिली. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि एका मोठ्या बहिणीची माया काय असते ती मला रुचीकडनं समजली. मला रुचीचा सुरुवातीला काय माझा काय परिचय नव्हता. सुरुवातीला रुची पण मला म्हणजे रुचीसोबत बोलायला मी घाबरत होतो की कसं हिच्यासोबत बोलायचं. पण जेव्हा जेव्हा आमची कोल्हापूरची ट्रिप ठरली तेव्हा रुची आणि माझं मग बोलणं वगैरे व्हायला लागलं, नियोजन वगैरे केलं त्या बाबतीत. मग तेव्हा मला समजलं की रुची तशी मी समजत होतो तशी नाही. त्यामुळे रुची त्यावेळेला आणि तुझी माया मला जे प्रेम मला दिलंस त्याच्यावर खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. चुकून जर कोणाला मी काय बोलला असेल तर सर्वांची मी माफी मागतो आणि इथे सांगतो धन्यवाद. नाहीच का मित्रांनो आज आलो होतो निरोप समारंभासाठी. आदित्यचा निरोप समारंभ होता. आपल्या चॅनलचा अजून एक मेंबर आता इथून चालला आहे. पहिला ऋषी गेला, आता आदित्य चालला आहे. पण आपलं चॅनल असंच चालू राहील. त्यांचे सपोर्ट कायम राहणार आहे. तिकडून त्यांची बाईट घेत राहू. ओके. आदित्यसोबत भरपूर फिरलो मी आणि आता त्याचं सेलिब्रेशन आहे. केक कापणार आहे. बाकीचा व्हिडिओ तुम्ही बघितला. हा बघा केक आणलेला आहे. केक आणलेला आहे केक आणलेला आणि आता कापणार आहे केक आम्ही. हां आता सगळेजण तिथे रडून झालेले आहेत. सगळ्यांचं रडून झालेलं जरा आहे. गोड काहीतरी खायला द्यायला पाहिजे ना. मग अशी पोट भरून जेवलेले आहेत. हो पाणी गेलंय सगळ्यांच्या आणि डोळ्यात. पोट भरून रडलेले पण आहेत. हे बघा हे शिरळ ऑफिस आहे. मग अशी बाहेरून दाखवायचं राहिलं. हे शिरळचं पोस्ट ऑफिस. तर आम्ही आलेलो आहोत. ओके. साहेबांचं अनबॉक्सिंग झालं गिफ्ट.
फोटो बाय मोहित हळू हळू हळू. वा किल्ल्यावर आहे किल्ल्यावरच आईच्या का. अरे बाय किल्ल्यावरच फोटो आहे बरोबर. सर्वात खतरनाक फोटो आहे की नाही हा कुठल्या किल्ल्यावरचा आहे? रायगडावरचा आहे. हो तुझा आणि माझा फोटो. कवर काढ ना कवर काढ हा कव्हर काढ कव्हर काढ. वा वा कडक. रोहिदास काळजाचा विषय आहे तो. कुठे गेलं आरसी ये ये तू देताना काढू ये. तुम्ही केक कापा या. एक नंबर भारी. रोहित खायचा मला हा? होय ना काळीच काळीच. म्हणून तुझं बदली नाही झाली काय अशी ना म्हणते सगळे पिशवी उडून जाते पडणार ती पडणार ती पडणार ती. लाव ना चल लगाओ वो पेटू पेटो. लाइटर है ना उधर मेरे पास. पेटो पेटो. अरे हाथ तो लगाओ. अरे काळ्या बाजूला अरे इधर तो भी है. माझ्याकडे एक सांग. एक मिनिट. असू दे. राज बोल काहीतरी सर बोल काहीतरी आता. मस्त बघायची आता हा शब्द झालं मग आपण कापूस झालेला आहे. ना मेरे. चाललेली जायची आता. इथून पुढे येणार मग काय करणार आता काय करणार इकडे बोल ना काहीतरी बोलायला लागेल तुला. मागासून नजरेला नजर भिडवण्यात झालाय माझी. हो. एवढा लाजतोस का पोरी आहे ती. नेमकं लाजलाय की माझ्या राग आहे ते मला सांगायला लागलं. काय 140 नाही कमीच आहे 140 पेक्षा. ते 15 रुपये दंड झाला फक्त आणि हे 60 रुपये. काम केले ते पगार ते 865 झालेले होते. 35 नाही हा 35 आणि दंड 15. 40 आणि 50 रुपये झाला. 175 होणार. एवढे दिवस काम केलं तर 1-1 रुपये तुम्ही द्या. 175 ते करायचं. जरा एकदा डायरेक्ट नको. डायरेक्टच बोलतो. हा आयुष्याच्या वळणावर अनेक नाती जुळतात. अनोळखी असूनही कुणी आपलेच वाटायला लागतात. ही नाती कधी हसवतात कधी रुसतात भांडतात. एकमेकांवर हक्क गाजवून जिवलग मित्र म्हणून जातात. या अटूट नात्यातच मैत्रीचं नाव दिलं जातं. एकमेकांच्या भावनांना जीवापाड जपलं जातं. सूर मित्रांचे जुळताना लाईट गेली का काय. सूर मित्राचे जुळताना सूर गिळलीस का. सूर मैत्रीचे जुळताना मैत्रीचं नाजूक प्रेमळ रोप मनात रुजवायचं असतं. प्रेमाने त्याची काळजी घेऊन हृदयात जपायचं असतं. ओके गुड 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 शाबाश शाबाश. त्याच्यानंतर
एवढं बोलला तर मला खरोखर 100% वाटलं माहोल तसा होता तिथं. ऐकशील पुढे नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत. नाते टिकवायला मैत्री खोल असावी लागते. कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगत. मुळात जमीन ओली असावी लागते. अरे वा 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 वा, ही जमीन ओलीच आहे. अरे आणि त्याच्यानंतर शेवटला बोलणार होतो हे. अरे या जमिनीत वालवंट आहे. चाललंय म्हणजे एवढं नाही, एक- नाही, फ्लो मध्ये पाहिजे रे. माझं नाव नाही घेतलंय, अजूनही लक्षात आहे माझ्या. गावकऱ्यांच्या तेजून नाही नाही कशाला राहू दे. नमस्कार, मी ऋषिकेश पांडे, गावकऱ्यांचा तेजू या चॅनलचा एक भाग. मी हा व्हिडिओ करण्यामार्फत कारण की आपला मित्र आदित्य मेथे याची आता आपल्या गावी कोल्हापूर येथे बदली झाली आहे. मी पण त्याच्यासोबत होतो काही दिवस, मी त्याचा रूम पार्टनर होतो. 2023ला तो तामणमाळ्यामध्ये आला. त्यानंतर मी आणि तो रूम पार्टनर होतो. बरेच दिवस आम्ही एकत्र राहिलो. नंतर माझी इकडे गावाकडे बदली झाली, मी इकडे आलो. पण जेवढा काय आमचा सहवास होता तो खूप छान होता. आम्ही भरपूर मजा मस्ती केली. आमच्यासोबत तेजस होता. तेजस, मी आणि तो भरपूर फिरलो, इकडे तिकडे जायचो. जेवढं काय आमचा आणि त्याचा सहवास होता खूप छान होता. तो माझ्या लहान भावासारखा होता. आम्ही एकत्र जेवण बनवून खायचो. बऱ्याच काही आठवणी होत्या आमच्या. आता तो आपल्या गावी जातोय याचा आनंद आहे, पण तो कोकणातून जातोय याचं दुःख पण आहे. तेजस मला म्हणला आणि माझे पण एक हट्ट होता की याला आदित्य जातोय तर त्याला एक बाईट द्यावी व्हिडिओ मार्फत, म्हणून मी हा व्हिडिओ केला. आदित्य, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असाच पुढे जात राहा आणि हसत राहा. धन्यवाद. तुझी कविता. ढोर गमगीन होकर खबर लाई है. दिन भी बेचैन और धूप घबराई है. आपको हम फेयरवेल दे दे मगर दिल सुबह लगा है आके भर आई है. माशाल्लाह. माशाल्लाह. तू मासे खात नाहीस ना पण. इर्षाद तो पण नाही आपल्यात. आपण ईर्षद कोणच नाही. ईर्षद कोण नाही आपल्यात. गावकऱ्या तेजीचे चॅनल जे प्रेक्षक आहेत चला आपले, ओके, लेट्स बिगिन्स. तर समस्त गावकऱ्यांच्या तेजू मंडळी, आज माझा कोकणातला आणि चिपळूण मधला शेवटचा दिवस. कोकणामधील चिपळूण मधला आजचा शेवटचा दिवस माझा. आज माझी तपासणी, माझी इन्स्पेक्शन वगैरे सगळं झालेलं आहे. निरोप समारंभ तुम्ही पूर्ण बघितला. साठी तुम्ही बघितलाच निरोप समारंभ, जो मी मिस झाला असता. पण इथे पण आमच्या आणि तुमच्या सगळ्या कोकणकरांचं प्रेम जिंकलं असं मी म्हणेन. कारण मला कालच रात्री सरांचा फोन आलेला होता की तुला उद्याच्या उद्या काही करून 1-2च्या आत इथून निघायला लागेल आणि शनिवारी तिकडे 10ला म्हणजे तिकडे हजर राहायला लागेल. पण काय चमत्कार झाला काय माहिती नाही. पण मी सरांना फोन आला की सर मी येऊ शकत नाही आणि मला सुट्टी वगैरे मिळेल काय. पण नियमानुसार सुट्टी वगैरे मिळत नाही, कारण दुसऱ्या ठिकाणी हजर राहायला. तिथे सरांनी मला सुट्टी मंजूर करून दिली. मी एकदम खुश झालो, कारण जो सेंड ऑफचा कार्यक्रम तुम्ही जो आत्ता बघितला, इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो असतो. तिथे सर्वांची मनोगते झाली. सर्वांनी माझ्याबद्दल जे काय मनोगत व्यक्त वगैरे केली ते बघून अगदी मन असं भरून आलं. पण जेव्हा माझं मनोगत आलं त्यामध्ये मी माझ्या एका खास व्यक्तीचं नाव घेतलेलं नव्हतं. तोच आता हा व्हिडिओ करतोय तो. तर त्याने मला बोलला की सगळ्यांची नावं घेतलास पण माझं नाव घेतलं नाहीस. पण माझ्या मनात एक होतं की ज्या ठिकाणी मी गावकऱ्यांच्या तेजू चॅनलमध्ये प्रवेश केला ते गाव म्हणजे ओंबळी गाव. आणि ओंबळी गावामधले गावकरवाडी, जिथं मी गावकऱ्यांच्या तेजूचे करिअर म्हणेन अक्षरशः. कारण करिअर याच्यासाठी म्हणेन की ते का म्हणेन हे तुम्हाला नंतर सांगतो. पण मला तेजस दादाबद्दल तिथं काय बोलायचं नव्हतं, इथं का बोलायचं होतं. कारण सुरुवात मी इथून केली आणि मला माहिती आहे की मला म्हणजे एक वाक्य आठवलं की एका वर्तुळाची सुरुवात जिथून होते त्या वर्तुळाचा शेवट देखील तिथंच व्हायला पाहिजे हे माझ्या मनात होतं. त्यामुळे मी तिथं मीटिंगमध्ये बोललो नाही. त्यावेळी पण तेजस दादाला ते कळलं नाही की त्याला हेच धरून तो बसला की माझं नाव घेतलं नाही, सगळ्यांचं नाव घेतला, माझं नाव घेतलं नाही. मग मला पण कुठेतरी ते वाईट वाटलं. पण त्यामागे माझा वेगळा विचार होता. तो आता का मी त्याचं नाव घेतलं नाही हे तुम्हाला आता समजले असेल आणि तेजस दादा तुला पण नक्कीच ते समजलं असणार आहे. आणि तेजस दादाबद्दल बोलायचं झालं तर
इथं सुरुवातीला काही एवढा संपर्क वगैरे नव्हता, कारण मी माझ्या ऑफिसचं टायमिंग माझं होतं सकाळी 8 ते दुपारी 2. तेजेश दादा जायचा 11-12 वाजता. सकाळी यायचो इथे तर तो म्हणजे रात्री 12ला यायचा असल्याकारणाने तो कंटाळून झोपलेला असायचा. त्यामुळे मी त्याला कधी उठवत वगैरे नसायचो. मी माझ्या कामाला जायचो. पण मी घरी येऊपर्यंत तो रूममध्ये म्हणजे घरी नसायचा. त्यामुळे तेजेश दादा आणि माझा संपर्क एवढा आला नाही, तेवढा वेळ त्याला भेटला नाही, मला काय वेळ घालवता आला नाही. पण जसा तो आमचा गावकऱ्यांच्या तेजू चॅनलचा डायरेक्टर ऋषी त्याची जेव्हा बदली झाली तेव्हा तेजेश दादा इकडे मग आमच्या उंबळीच्या पोस्टमध्ये लागला. तेव्हापासून तेजेश दादा आणि माझा संपर्क जास्त वाढला. आम्हाला एकमेकांना वेळ जास्त देता आला. मग आम्ही फिरायला वगैरे जायला लागलो इकडे तिकडे. म्हणजे जास्त टाइम स्पेंड केला ह्या 4-5 महिन्यांमध्ये म्हणेन मी, की तेजेश दादा बरोबर 3 वर्ष मी इथे राहिलो. पण या 3 वर्षामध्ये फक्त 4 ते 5 महिने असे होते की तेजेश दादा बरोबर मला जास्त वेळ घालवता आला. आणि ह्या वेळेमध्ये त्याने मला एक या चॅनलच्या माध्यमातून जर म्हणता यावं किंवा असं पर्सनली पण म्हणा, की त्याने मला एक अशी गोष्ट दिली आहे की ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हवी असायला पाहिजे. म्हणजे ती गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जे प्रत्येकाला आपल्याला हवं असते. की एखाद्या गोष्टीबद्दल मत काय आहे, त्या गोष्टीबद्दल तो काय बोलू इच्छित आहे हे मला त्याने व्यक्त करण्यात दिलं. की बाबा कधीही त्यानं मला गृहीत धरलेलं नाही की नाही हे मी माझं ह्या गोष्टीबद्दल माझं स्वतःचं हे मत असं आहे, मग आद्याचं पण हेच मत असणार. त्यानं असं कधी केलं नाही. माझं हे मत आहे ना, त्याचं पण वेगळं मत असेल. म्हणून त्याने मला प्रत्येक गोष्टीबद्दल मला विचारलं की बाबा अशी गोष्ट आहे, माझं हे मत आहे, तुझं काय मत आहे. ही गोष्ट आयुष्यात माझ्या हेच पाहिजे होती की मला प्रत्येकानं विचारावं की बाबा ही अशी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीबद्दल तुझं मत काय आहे. आजपर्यंत मला कधी विचारलं, म्हणजे आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये माझ्या कधी मला असं कोणी विचारलं नव्हतं. ते तेजेश दादानं मला विचारलं. मला माझं मत परखडपणे मानता आलं तेजेश दादा तुझ्यामुळे. नवनवीन गोष्टी मला शिकता आल्या तुझ्यामुळे. आणि जे तू मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेस त्याबद्दल मी तुझा कायम ऋणी राहील. आणि एक गोष्ट ती आहेच, ती मी काय बोलणार नाही, पण माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला ती गोष्ट मला त्या गोष्टीमध्ये खूप मदत केलीस. त्या गोष्टीबद्दल पण मी तुझ्या गोष्टीबाबत पण धन्यवाद आहे. आणि इथून पुढे जरी इथे जरी नसलो, आता गावकऱ्याच्या तेजू या चॅनलमधनं जरी मी याच्या पुढे जरी येणाऱ्या व्हिडिओमध्ये जरी मी दिसलो नसलो तरी कायम बाईट पाठवत आहे. शक्य होईल जेव्हा, कारण मी आता कोल्हापूरला चाललोय, तिकडे जेव्हा मी इकडे तिकडे फिरेन, तिकडे जर मला तिथे बाईट घेणे शक्य झालं तर मी नक्कीच ते व्हिडिओ करून मी दादाला पाठवेनच. कोल्हापुरात मध्ये पण काय सौंदर्य आहे, जर मला शक्य झालं तर ते नक्की त्याला दादाला पाठवेन. आणि मी जरी गेलो तर आपलं गावकऱ्याचं ते चॅनल हे कधीच थांबणार नाही. कारण कोणी जरी गेला तर कोणामुळे किती जरी मान्य नाही केलं तर हे सत्य आहेच की कोणामुळे कोण थांबत नाही. त्याच्यामुळे गावकऱ्याचे तेजू मी जरी गेलो तर गावकऱ्याचे तेजू चॅनल कधी थांबणार नाही. कारण हे चॅनल तेजेश दादाच्या मेहनतीनं चाललेलं आणि इथून पुढे पण चालत राहणार. आणि एक नवीन यशाचा टप्पा आहे, आमचं चॅनल गाठणारच म्हणजे गाठणार. आणि जाता तेजेश दादाला आणि गावकऱ्यांच्या तेजू चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. ब्लॉग कसा वाटला सांगा, हे पण बोल ना आता पुढं. निरोप समारंभ माझाच आहे आणि ब्लॉग पण कसा झाला हे पण मी सांगायचं तुम्हाला नक्की कमेंट का. ठीक आहे, असं ब्लॉग कसा झाला मंडळी, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आमचा निरोप समारंभ, बाकीच्या गोष्टी वगैरे बाईट्स कशा वाटल्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.